हॅलो फ्रेंड्स, आज संध्याकाळी आलेले आहे कारण पाऊस होता खूप. तर आपण आलेलो आहे या गोसावळ्याच्या वेलाकडे आणि हे बघा किती छान असं गोसावळा, अगदी भजी करण्याचं गोसावळा आहे. चला तोडूया. हे बघा, परत चवळीच्या वेलाजवळ आली आहे आणि छान मोठ्या अशा शेंगा तयार झालेत. आपण मागच्या वेळेला माझ्या मैत्रिणी आलेल्या त्यांच्याबरोबर हार्वेस्टिंग केलं चवळीच्या ह्या शेंगांचं आणि त्यांना ही जी लांबी आणि ह्या शेंगा फ्रेश बघून खूपच आश्चर्य वाटलं होतं. तर मला सवय आहे, त्यांनी पहिल्यांदा बघितलेलं. शहरात राहणाऱ्यांना हे सुख नसतं की आपल्या अशा बागेत लावण्याचं, पण मलाही खूप बरं वाटलं त्यांना बघायला मिळालं. हे बघा किती सुंदर शेंगा मिळतात आपल्याला. आणि मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं वेस्ट बेंगॉलमध्ये ह्याला लाफा म्हणतात आणि इथं काळी ही चवळीची शेंग होती. मी मागच्या व्हिडिओत दाखवली बघा, लांब लचक इतकी. आणि हे पहा, आज मुंगळेही आहेत. तर हे पटकन काढून घेते बघा, पटपट हार्वेस्टिंग करते कारण आत्ता सुद्धा आकाश आभाळ भरून आलेला आहे, कधीही पाऊस पडेल. काकडीकडे जाता जाता आबाबीची शेंग दिसली. हे बघा, व्हिटॅमिन युक्त, भरपूर अशी कॅल्शियम युक्त. तर ही शेंग काढून घेते, परवाची पण आहे, तर थोडी भाजी होती ह्याची. काकडीच्या वेलाकडे आले. परवा इतका सुंदर वेल होता, पण फ्रेंड्स पाण्यानं शेवाळ आले आणि सगळे वेल वाळत आहेत. तर काकड्या बघा इतक्या सुंदर आलेत, पण वेल वाळलेला दिसत असेल तुम्हाला. काय करायचं, पाऊसच इतका आहे तर ती मुळं ना अशी कुजतात ह्या वेलांची. हे बघा 2 काकड्या. हे पहा, ह्या 2 आणि अजून एक बघा इथं आहे, हे तोडून घेते मी. हा तिसरा. छोट्या मोठ्या सगळ्या काकड्या तोडून घेतल्या कारण वाळा लागलेत वेल. हे बघा, हा पाणी झालं होतं तरी पण बघा जरा वाचली आहेत ही वांग्याची रोपं. हे वाळायला लागलंय तर मी ही वांगीही काढून घेतेय. छोटी छोटी आहेत पण काढून घेते. हे बघा इथंही आहे. हे बघा, हे वाळायला लागला वेल, सॉरी रोप. तर हे पहा 3 वांगी मिळाली. काय काय रोपं हिरवीगार आहेत, त्याची वांगी येतात छान. तर जेवढी मिळतात तेवढी घ्यायची, बाकी मग निसर्गाची कृपा आहे. हे बघा 5. आणि हे एका रोपट्याचं हे वांग तोडून घेऊया आणि आपल्याला 6-7 अशी छान एका भाजीची वांगी मिळालीत. चला भरली वांगी बनवायची आज. हे बघा किती सुंदर वांगी. आणि ह्या कारल्याच्या वेलाजवळ आली आहे. लकीली पावसानं खराब नाही झालं. आणि हे पहा इतकी सुंदर अशी कारली आली आहे, त्यामुळं मला बरं वाटतंय कारण पाणी साचून ना सगळे वेल कुजतायत आणि खराब होतात. तेव्हा किती छान कारली मिळते. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येत असेल. संध्याकाळी घरी जायची वेळ झाली आहे. सगळी पक्षी बघा. आणि हे पहा कारलं किती छान आली आहेत. आणि मी ही सगळी कारली तोडून घेते कारण काय, मला ना भीती वाटते पाऊस पडला ना सगळं वेलाचं नुकसान होतं. हे बघा एका भाजीची कारली मिळाली आपल्याला. हे बघा आपलं बास्केट भरायला लागलं फ्रेंड्स, किती छान. आणि हा पण वेल वाळा लागला बघा, काकडी लागली आहे, तोडतीये. काय करायचं. हे बघा पाणी तुम्हाला शेवाळ दिसत असेल खाली. फ्रेंड्स, बांधावरच्या कारल्याच्या वेलाला ही सुंदर कारली आणि किती मोठी आली आहेत पहा. तर हे बांधावर असल्यामुळे टिकलेलं आहे कारण ह्याच्या मुळांना असा उंचवटा केला आहे. हे लहान आहेत अजूनही. हे बघा 2 मिळाली. हे पाठीमागं पण एक आहे पण छोटं आहे. हे पहा, चला तोडून टाकूया हे पण. आणि हे आपल्याला मिळाली आहे, पिकलेलं आहे पण आम्ही असंच ठेवतोय. बघा बिया दिसत असतील तुम्हाला आतमध्ये कारल्याच्या. बघा भोपळ्याचा नवीन वेल लावला. आता बघूया किती येतोय. चढायला लागलाय बघा, फुलं आली. किती कळ्या आणि फुलं दिसतात का. आज तर भरपूर कारली मिळालेली आहे. इथं लवकर दिवस मावळतो, त्यात आणि पाऊस पण आहे. आता जाता जाता भेंडी तोडून घेतीये. खूप छान भेंडी आलेली आहे. हे बघा दिसत असेल. हे बघा मस्त. माझ्या पाठीमागं वाफे आहे, त्याच्यात बघा पाण्यानं किती चिखल झाला दिसतच असेल. त्यावरून तुम्हाला पावसाची कल्पना. गडबडीत तितकी भेंडी तोडली. हे पहा, आता तर आपली फुल अशी हा ट्रे भरून गेलेला आहे, दिसत असेल. अजून खूप भेंडी आहे. हे बघा प्रत्येक रोपाला लागली. अजून तिकडची काढली नाही आहे, मी काढते. तर फ्रेंड्स, आज आपण भरपूर भाजी काढलेली आहे. आत्ताच आपण कोळी भेंडी काढली. कारली आपल्याला भरपूर मिळालेत, काकड्या मिळालेल्या आहेत, एक आपल्याला गोसावळ मिळालेले आहेत आणि वांगी मिळालेली आहेत, तसेच चवळीच्या शेंगा. अजून आपल्याला काय पाहिजे सांगा, पाहू. आणि हे जर तुम्हाला हार्वेस्टिंग आवडलं असेल तर जरूर लाईक करा. परत भेटूया अशा सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.